नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यांवर राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने बोगस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यभरातून स्वागत होत आहे. बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरीसह वेगवेगळ्या शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभ घेणाऱ्या अशा बोगस कर्मचाऱ्यांविरोधात तुकाराम मुंढे यांनी उचललेल्या ह्या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 बोगस शिक्षकांचे निलंबन करण्यात आल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्ह्यातही 13 बोगस प्रमाणपत्र मिळवलेल्या प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण खात्यामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. दिव्यांग आणि आजारी प्रमाणपत्र मिळवत बोगस उघडगिरी झाल्याने तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली आहे. मात्र नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना, आर्थिक लाभ यासोबतच शासनाच्या इतर लाभांवर सुद्धा डल्ला मारला जात असल्याचे निदर्शनास आले होते. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी ही बोगसगिरी यापुढे खपून घेतली जाणार नाही. मात्र ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र नोकरीसोबत जोडले होते, या सगळ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बोगस कर्मचारी आढळून आले. त्यांच्यावर तातडीने तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. असे प्रकार रोखण्यासह बोगस दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबल्याने थेट दोषी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करावे असे आदेशच राज्यात काढले आहेत. या निर्णयामुळे शिक्षण खात्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र दिव्यांग बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय योजना तसेच इतर लाभांमध्ये भत्ते लाटणाऱ्या अशा शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामधील महावीर मिसाळ, राजेश भंडारे, प्रदीप मोरे या शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर वेगवेगळे भत्ते सादर केल्याने त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांच्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतर त्यांना निलंबित केले आहे. मात्र बोगस दिव्यांग असलेल्या ह्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे शिक्षण खात्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CEO कार्तिकेय एस यांनी तब्बल 13 प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले. गेल्या 2 महिन्यांपासून संबंधित शिक्षकांची चौकशी सुरू होती. प्रशासनाने केलेल्या या चौकशीमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या चुकीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये बोगसगिरी आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी राजकीय दबावाचा वापर केल्याचीही कुजबूज सुरू आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 355 शिक्षकांची पुन्हा तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 26 प्राथमिक शिक्षक दोषी आढळून आले होते. त्यापैकी 13 प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच वेळी 13 प्राथमिक शिक्षकांना बोगस प्रमाणपत्रावरून निलंबित केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर खळबळ आले आहे. मात्र दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे नागरिकांमधून सर्व स्तरातून स्वागत होत आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव, कोल्हापूर. धन्यवाद.